दादा महाराष्ट्रभर गोवंश हत्याबंदी कायदा रद्द झाला पाहिजे। त्याचबरोबर वन्यप्राणी संरक्षण कायदाही रद्द झाला पाहिजे। शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या जीवावर उठलेले हे दोन कायदे आहेत आणि याच्यामध्ये जनावरांचा व्यापार करणारे, जनावरांचा व्यवहार करणारे, मांसाची दुकानं चालवणारे आणि सगळे जे कोणी या धंद्यावर अवलंबून आहेत अशा सगळ्या जाती जमातींचे आणि विशेषतः शेतकऱ्यांचं या भाकड जनावरांचं करायचं काय हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिलेला आहे। आणि म्हणून आम्ही सगळेजण इथं जे काही या व्यवसायाशी संबंधित आहेत आणि ज्यांना थोडं मानवता आहे की या गोरगरिबांच्या पोटावर मारायचं काम जे चाललंय त्या देवेंद्र फडणवीसच्या सरकारचं हे सगळं बंद झालं पाहिजे। आणि त्याच्यासाठी आम्ही इथं दिनकर आहेत आमचे घसते आणि त्यांनी इस्लामपूरला ही सुरुवात केली आणि दिनकर घसतेने सुरुवात केल्यानंतर मग सांगलीला एक मोठा काल मिरज सांगली सगळे तिथं मिरजेचे आमदार इद्रिस नायकवडी सुद्धा उपस्थित होते। मोठ्या जमावाने कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि आज आपण सगळेजण कराड तहसीलवर या विभागातले सगळे लोक ज्याला ज्याला या कायद्याचा त्रास आहे का नाही, या कायद्याचा त्रास गोवंश हत्याबंदी कायदा रद्द